मला तर असं वाटतंय की तुम्ही हप्त्यासाठी फोन करत नाही, बाई बघून आणि बाईचा आवाज ऐकून तुम्ही बाईबर बोलायसाठी फोन करताय. हॅलो. हॅलो. हा नमस्कार मॅडम. हा नमस्कार. फायनान्सवरून बोलतोय. त्या तुमच्या गाडीचा हप्ता राहिलेला आहे, भरून घ्या की तेवढा. काय? तुमच्या गाडीचा हप्ता राहिलेला आहे, भरून घ्या म्हणलं तेवढा. कोणत्या गाडीचा? अहो तुमच्या त्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीचा हप्ता राहिलेला आहे. हा मग भरायला येईल की. 32,300 रुपयाचा हप्ता आहे. नाही नाही एवढा नाही आमच्या गाडीवर हप्ता. मग किती आहे? हप्ता कमी आहे आमचा. किती 10 का 15,000 आहे फक्त. अहो मग हे तर आमच्या कॉम्प्युटरला खोटं दाखवतंय काय? 2 महिन्याचा हप्ता तुमचा थकीत गेलेला आहे. नाही नाही एवढा नाही आमचा हप्ता. आम्ही दर महिन्याला हप्ता भरतोय ना, एवढा कसा आमचा हप्ता थकल बरं? भरून घेऊ की करून घेऊ की, तुम्हाला हप्ता नेमका भरायचा आहे का गाडी ओढून निघू सांगा तुम्ही. नाही नाही आमची गाडी नील व्हायला आली आहे. 1-2च हप्ते राहिले ते. तुम्ही काय असं बोलताय की गाडी वडून नेऊ का? आम्ही प्रत्येक महिन्याला हप्ता भरलेला इथं. ते बाकीचं मला जास्त शहाणपणा शिकवू नका. हप्ता लवकरात लवकर भरून घ्या. अहो पण घ्या की बाई जरा समजून. आमची बी जरा थोडी तारंबळ चालली आता. आता महिना संपून 5-6 दिवस झालं तर तुमचा 1 तारखेला हप्ता असतंय. हा. आम्हाला पण वरच्या अधिकाऱ्याचा दबाव येतोय. तुम्ही लवकरात लवकर तुमचा हप्ता भरून घ्या. आमच्या मिस्टरांना बोलते ना, मग तुम्ही आमच्या मिस्टरांना फोन का नाही केला? मिस्टराचा आणि माझा काय संबंध आहे? गाडी कोणाच्या नावावर आहे? तुमच्या नावावर आहे. मी तुम्हाला फोन केलेला आहे. तुम्ही हप्ता भरून घ्या. अहो पण गाडी माझ्या नावावर असली तरी गाडी माझ्या नवऱ्याने घेतली ना. नावावर असल्याचा काय प्रश्न? म्हणजे तुम्ही काय बायकांना धरता का काय? मग बायकालाच धरतो ना आम्ही. आम्हाला काय घेणं आम्हाला तसं तर ऐक ना, तुमच्या फायनान्सकडून आम्हाला गाडी तर काय परवडलेली नाही. तुम्ही इतकं व्याज लावलंय ना आणि इतकं आमच्याकडून व्याज घेतलं ना, फक्त माझं गाडीचं 2 हप्ता एवढं भरून नील होऊ द्या माझी गाडी. मग फायनान्सवाल्यांकडे बी बघतील, वरचं कोण साहेब आहेत ना त्यांना बी बघतील. काय काय बघणार आहोत तुम्ही? काय कुठला अतिरेकी पाठवतो का? नाही नाही काय बघायचं ना, बघते तुम्ही बी आहे का ना असं बायांच्या गाड्या नावाने घेतल्यानंतर मग बायांना किती लुटताय तुम्ही. मला पण रीतसर काही करता येत आहे ना. तुम्ही आता कसं आहे, माझं 2 हप्ते राहिलेले आहेत, एवढं 2 हप्ता फिटू द्या आणि माझी गाडी तेवढी फक्त नील होती. मग तुम्हाला सांगते. तुम्ही जास्त मला शहाणपणा शिकवू नका. तुमच्या गाडीचा हप्ता लवकरात लवकर भरा. मी तुम्हाला जास्त शहाणपणा शिकवत नाही. मी तुम्हाला नीटच बोलते. आणि आता जरा माझी तारांबळ चाललेली आहे, त्यामुळे मी काही या महिन्यात हप्ता भरू शकत नाही. मग आम्ही काय करायचं? तुमची तारंबळ चालू आहे तर. तारांबळ चालू आहे तर तुम्ही काय करायचं? मग तुम्ही थोडंफार समजू शकत नाही आमची परिस्थिती काय आहे ती. तुम्ही त्यावेळेस गाड्या घेता, तुम्ही 4 व्हीलरनं फिरता, मौज मजा मस्त्या करताना हप्ता भराच्या वेळेस अशी तुमची तारंबळ चालू असते होय? नाही पण मग तुम्ही एखाद्या हप्ता मॅनेज आता इथनं थोडं सगळ्या हप्ता आम्ही तर नील केलं ते तुमचा एक पण फोन आला नाही. आता फक्त ह्या हप्त्याला तुम्ही मला 1 दिवसात 5 आणि 4 फोन करताय. तुम्हाला पण थोडंसं वाईट वाटलं पाहिजे ना बाई माणसाला. फोन कसा करावा सारखा म्हणून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला समज कळतंय. मला समजत असल्याशिवाय मी साहेब झालोय काय? तुम्ही जास्त बोलू नका. त्या हप्ता भरून टाकावा तुम्हाला सांगायला लागलोय. तुमचा आवाज मला नीट येत नाही. तुम्ही रेंजमध्ये येऊन मला बोला. कसा आवाज येत नाही? आमची 5G रेंज आहे. कसं नेटवर्क येत नाही? तुम्हाला फोन कट करायचा आहे का? नाही नाही मी कुठं म्हणलं की फोन कट करायचा आहे म्हणून. मी तुम्हाला नीट सांगते की तुमचा आवाज येत नाही म्हणून. नीट रेंजमध्ये येऊन मला बोला तुम्ही. आणि तुम्ही पण इतकं बोलताय ना, लेडीजला कसं बोला हे सुद्धा तुम्हाला कळा नाही थोडं पण. नाही तुमच्याकडे कारणं भरपूर असते. ती नेटवर्क नाही, ही नाही म्हणायचं, फोन कट करायचा आणि स्विच ऑफ करून बसायचं. नाही स्विच ऑफ कधी केला? नाही तुम्ही मला सकाळपासून 7 ते 8 फोन केले. ही तुमचा 9वा फोन आहे. मी कधी फोन स्विच ऑफ केला तुमचा? मी तुम्हाला सकाळी एकाच फोनमध्ये सांगितलं की माझी जरा थोडीशी तारांबळ चाललेली. साहेब थोडंसं समजून घ्या. तर तुम्ही दिवसातनं इतके फोन करताय का? बाई बघून फोन करताय तुम्ही? ते तरी मला कळू द्या. तुमची कायमचीच तारंबळ चालू आहे. तुमची तारंबळ होऊन आम्हाला काय घेणं देणं नाही. आमचा हप्ता द्या. अहो काय मनाला पटेल असं तरी बोला साहेब. अजून एवढा हप्ता आमची गाडी नील व्हायला आली, 2 हप्ते राहिले ते तर तुमचा आम्हाला फायनान्सचा एक सुद्धा फोन आला नाही. आणि तुम्ही एका हप्ता आमचा नाही 2 दिवस थाकला तर तुम्ही एवढं फोन करताय. अहो जाण्याची नाही थोडी मनाची तरी वाटली पाहिजे. मला तर असं वाटतंय की तुम्ही हप्त्यासाठी फोन करत नाही, बाई बघून आणि बाईचा आवाज ऐकून तुम्ही बाईबर बोलायसाठी फोन करताय. तुम्ही काय करा, तुमच्याकडे ते सोनं वगैरे असेल तर सोनं विका आणि आमचा हप्ता भरून टाका. काय गरज चालली आमचं सोनं विकायची? आमच्याकडे हायच काय आहे तेव्हा सोनं विकायला? मग तारंबळ चालू आहे म्हणताय ना, तुम्ही काय करा, तुमचं मंगळसूत्र विका आणि हप्ता भरा. हा म्हणजे माझा आहे का नाही पतिवर्ता? मी पतिवर्ता बाई. माझ्या नवऱ्याचं आहे का नाही गळ्यातलं माझं डोरलं घाण ठेवायला लावताय तुम्ही. तुमच्या बायकोचा ठेवा ना तेवढा आमचा हप्ता. तुम्ही मला जास्त बोलू नका. हप्ता तुम्ही भरणार आहे का नाही उद्या?
मग तुम्हाला सांगितलं ना थोडंसं थांबा, आमची तारंबळ चालली, आम्ही हप्ता भरतो. तुम्हाला रीतसरच बोलते ना मी. तुम्ही कशाला मला दिवसातून 10 वेळा फोन करताय? हे बघा मॅडम, तुम्ही लवकरात लवकर हप्ता भरा. तुमचं सिव्हिल स्कोर वगैरे मग चांगला आहे. हो हो, मग मी पण सर तुम्हाला हे पण सांगते की सर तुम्ही पण जरा समजून घ्या, आमची तारंबळ चालली. मी काय आता हप्ता भरू शकत नाही. किती तारखेला भरणार आहो सांगा मग. अहो तुम्ही परत परत तेच काय प्रश्न विचारताय? माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी हप्ता भरल. अहो तुमच्याकडे कायमचंच पैसे यायचं नाही तर आम्ही वाट बघत बसायची काय तुमची? तोपर्यंत जोपर्यंत माझ्याकडे पैसे येत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही आमची वाट बघा. नाही तर तुम्हाला लईच काय वाटत असेल ना, तुमच्या बायकोचं मनी मंगलसूत्र गहाण ठेवा आणि आमचा तेवढा हप्ता भरा. माझ्याकडे पैसे आले की मी देते तुमचा. कायच तसलं मी करत नाही. माझी माणसं पाठवून डायरेक्ट तुमची गाडी ओढून आणतो शोरूमला. मी पण बघते की मग माझी गाडी वाढायला कोण येतोय, कोणता फाकडा येतोय. कोणचा फाकडा येतोय म्हणजे? हा मग तुम्ही एवढं आम्ही सगळ्या पहिल्यापासून गाडीचं शेवटच्या हप्त्यापर्यंत आम्ही सगळे नील केले. तुम्ही एका हप्त्याला सुद्धा फायनान्स वाले समजू शकत नाही. मग तुम्ही गरीब लोकांना काय तुम्ही फायनान्स देताय? समद्याच्या आम्ही गरजा भागवू शकता. तुमच्याकडे पैसे असून तुम्ही हप्ता भरत नाही. अहो खरंच जर आमच्याकडे पैसे असते तर आम्ही हप्ता तुमचा थकवला असता का? काय तसलं मला सांगू नका. लवकरात लवकर हप्ता भरा. काय नाही, माझ्याकडे पैसे आले तर मी हप्ता भरेल. तुम्ही काय मला असं दिवसातनं 10 वेळा फोन करू नका. 10 वेळा फोन करणार ना मी. का करणार? माझी बाय बघून फोन करताय का? माझ्या हप्त्यासाठी करतोय. हा मग तुम्ही तुमच्या हप्त्यासाठी फोन करताय ना. मी तुम्हाला सकाळीच एका फोनमध्ये सांगितले की सर मी माझ्याकडे पैसे आले की तुमचे हप्ते भरती. माझी आता तारंबळ चालले, जरा चाललेली आहे. माझा नवरा दारू पिताडे. दारू प्या तुम्ही ना तर तिकडे गांजा वडा. आम्हाला काय करायचं? आमचं मतलब फक्त हप्ते पुरतं आहे. आणि नाहीच भरला मी हप्ता तुमचा तर काय करणार आहे तुम्ही? गाडी ओढून नेणार डायरेक्ट. कशी गाडी ओढून नेताल बरं? म्हणजे एखाद्याच्या बाईचा संसार उद्ध्वस्त करायला शिकलात का तुम्ही? संसार- ह्यासाठी तुम्ही फायनान्स ऑफिस खोलून बसलाय का तिथं? आमचं आमचं काय त्या फायनान्सचा आमचा विषय नाही. आम्ही अधिकारी आहोत. आम्हाला जेवढं कामं दिली ती तेवढे आम्हाला कामं करावं लागते. ते आम्ही तुमची गाडी ओढून निघू. नाही मी गाडी ओढून कशी नेते बघते ना. मग तुम्हाला जे काय करायचंय ना ते करा. मी मग डायरेक्ट मग पुढचं काय करायचं ते करेल. पण मी तुम्हाला प्रेमाने सांगितलंय साहेब संयमाने की माझ्याकडे पैसे आले की मी तुमचा हप्ता भरते. तुम्हाला सांगितलं बी, दुसरा बी ऑप्शन दिलाय. लईच तुमचा हप्ता वळवळ करत असेल तर बायकोचं मनी मंगलसूत्र गहाण ठेवा आणि तुम्ही तुमचा हप्ता भरा. आवा तुमचा हप्ता मी कशासाठी भरू? माझी काय गरज आहे तुमचा हप्ता मी भरण्याची? मग माझा हप्ता मी केव्हा भरायचा तेव्हा भरेल की फायनान्सच्या ऑफिसमध्ये येऊन. तुम्ही कशाला मला 17 वेळा फोन करताय मग? अहो हप्ता भरा. आमच्याकडे जिम्मेदारी तुमची दिलेली असते. तुमचं सिव्हिल स्कोर खराब व्हायच्या अगोदर हप्ता भरून टाका. होऊ द्या, माझं झालं तर झालं सिव्हिल खराब. मला कुठं काय आता हप्त्यावर घ्यायचंय? म्हणजे तुम्ही उद्या हप्ता भरणार नाव का? एवढं सांगा. जास्त बोलू नका. तुम्ही मला आवाज चढवून बोलू नका. तुम्हाला कळतंय का बाई माणसासोबत कसा बोलताय? मी तुमचं गप ऐकून घेते म्हणून तुम्ही जो आवाज चढवून बोलताय का मला? बरं ठीक आहे. बघून घेतो माझी मी गाडी ओढून नेतो. करा तुम्हाला काय करायचं. मी पण बघते कोणता फाकड्या माझी गाडी वाढायला येतोय. चालतंय. बघू मी कायद्याने काय करायचं ते करतो. तुम्ही हो, पण हो, करा. करा. मला त्या धमक्या नका देऊ तुम्ही. हा ठीक आहे. बघू हा. पुढे बघू. ठेवा. हा ठेव मला नका धमक्या देऊ. अगं ठेव. नीट बोला जरा. हा नीटच बोलतोय. ठेवा. हा मग अगं ठेव म्हणजे तुमची हे पद्धत आहे का? फायनान्स मध्ये साहेबांनी तुम्हाला ह्यासाठी बायांना आरतुरा बोलायसाठी ऑफिस मध्ये ठेवलंय काय? मग तुम्ही मला आरोतुर बोललेलं पहिल्या स्टारला. मी कधी तुम्हाला एक चुकीचा शब्द बोलली का? मी तुम्हाला सपई बोलतोय आणि तुम्ही मला तिपडच बोलायला लागला मागापासून. मी काय बोलली? मला तुम्ही म्हणताय ठेव फोन मग बघतो. म्हणजे तुम्हाला आरोतुरा बघायला त्या फायनान्सच्या ऑफिस मध्ये ठेवलंय का? मी पण करते काय रीतसर करायचं ते नाहीच हप्ता भरत आता तर जा काय करायचंय ती करा. ठीक आहे. बघून घेतो माझे मी. ठेवा. बघा